जय महाकाल भावना तुम्हाला माहिती का आज आपण कुठं जाणार आहे? आज आपण जाणार आहे बोरोसिल कंपनीमध्ये. म्हणजे बोरोसिल कंपनीमध्ये काय बनतं आणि काय नाही बनत हे सगळं तुम्हाला आज दाखवणार आहे आपण. आणि फायनली भावांनो सकाळी सकाळी आज आपण निघालो डायरेक्टली बोरोसिल कंपनीमध्ये. आणि बोरोसिल कंपनीमध्ये पोहोचल्यानंतर तुम्हाला माहिती आहे भावांनो इथं बनतं काय? म्हणजे या कंपनीत आहे ना आपल्याला ॲक्च्युली फायर अँड सेफ्टीचा मेंटेनन्स होता. मेंटेनन्ससाठी आला होता संकेत आणि मी मेंटेनन्स वगैरे करत होतो. त्याच्यात तिथं बघितल्यानंतर कळालं भावांनो का आपली इंजेक्शनची बॉटल वगैरे जे असते म्हणजे औषधांचे काचेच्या ज्या बाटल्या वगैरे जे काही सगळं काही असतं त्या बाटल्या वगैरे ज्या आहेत त्या बनत्या इथं बोरोसिल कंपनीमध्ये नाही का. म्हणजे हे बघा तुम्ही बघू शकते भावनो एवढे सारे मशनी वगैरे आहे तिथं. आणि मोठे मोठे काचेंचे सेटअप आहे नाही का डायरेक्ट. आता हे तर काय मला पण नव्हतं माहिती, पण म्हटलं चला आता पटापट आपले जे फायर एक्सटिंग्विशर वगैरे आहे ते करून घेऊ नाही का. आणि त्याच्या त्या मशनी बघितल्या का भावांनो, आणि एकदम अशा ट्यूबवानी आहे ना भावांनो, काचेच्या ट्यूब होत्या अशा काचेच्या. म्हणजे त्या ट्यूब मशनीमध्ये जायच्या, मग त्या ट्यूबची मस्त छोट्या ज्या बॉटल वगैरे होत्या त्या बनून येत होत्या नाही का. आणि मी भावांनो म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवलेलं पण आहे कोणत्या प्रकारची बॉटल वगैरे बनते नाही का तिथं. हे बघा या अशा बाटल्या वगैरे आहे तिथं. आणि आपला संकेत काय त्याच्यात एक सिलेंडर एमटी भेटला, म्हटलं झालं धन्य आहे म्हटलं नाही का. आणि त्याच्यात हे बघा तुम्हाला सॅम्पलसाठी बॉटल होती बघा. या अशा बॉटल्या ज्या आहे काचेच्या हे सगळ्या इथं बनते नाही का. म्हणजे तुम्हाला पण भावनं बॉटल वगैरे जर लागत असेल तर अशा बॉटल वगैरे तुम्ही इथं ऑर्डर करू शकते डायरेक्ट लॉटचे लॉट नाही का. तर तिथं आपल्याला एक फायर एक्सटिंग्विशर होता, तो एमटी निघालेला होता. तर तो फायर एक्सटिंग्विशर पण आपण घेऊन टाकलं. म्हटलं चला आता चलन वगैरे घेऊन टाकू नाही का. त्यांचं चलन वगैरे घेतलं आणि फायर एक्सटिंग्विशर वगैरे घेऊन मस्त आपण निघालो आपल्या घरच्या प्रवासाला. मग चला भावांनो भेटू मग आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये.